महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध भगवान बुद्धाने वाक्यात केलेला सत्संग धर्मावर आढळून असलेला पूज्य विष्णुसंग यांना सेवा संचापना तसेच परमपूज्य बौद्धिक डॉक्टर आंबेडकर यांना सेवा संचापना आणि उपस्थित असलेले सर्व श्रोतावान उपासक यांना नमन. आजचा भाग आहे चौथा, क्रोध आणि द्वेष. मनात क्रोध भावना ठेवू नका. वैर भावना विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. जे आपल्या मनामध्ये क्रोध ठेवायचा नाही है ना, आणि सर्वांच्या बद्दल मैत्री भावना ठेवावी. हाच काय आहे बौद्ध जीवन मार्ग, म्हणजे हा धर्म आहे. क्रोधाला शमन करा. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागवले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले, असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात त्याचा क्रोध विकार कधी शमत नाही. तर ज्याच्या मनात असे विचार उरत नाही त्याचा क्रोध शांत झालेला असतो. आपल्या मनामध्ये जसं आलं ते एखाद्या मला बोललं, एखाद्या काहीतरी दुखापत केली, मारलं का, अशा पद्धतीने कुठला ना कुठला भाव आपल्या मनामध्ये ठेवला कोणाविषयी, तर त्याचा क्रोध कधी शमत नाही. तर उलट त्याने आपल्या मनात कधी कोणतीच भावना ठेवली नाही तर त्याचा काय होतो, क्रोध शमत होतो. तर अशा पद्धतीने शांत झालेला पाहिजे. म्हणून शत्रूच्या वाईटावर द्वेषाच्या वाईटावर टपलेला असतो. म्हणजे एक शत्रू दुसऱ्या शत्रूवर काय होतो, टपलेला असतो. एक दुष्ट माणूस दुसऱ्या माणसावर टपलेला असतो. माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकवावे. जेव्हा अक्रोध आहे त्याला क्रोधाला काय करावा, अक्रोधाने जिंकावे. असाधुत्वाला साधुत्वाने जिंकवावे. खरे बोलावे, रागावू नये, मागितल्यावर नंतर थोडे तरी द्यावे. क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधनावर विजय मिळवावा. जेणेप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा परिग्रहही दुःख भोगत नाही. तर अशा पद्धतीने जो व्यक्ती आहे तो दुःखी भोगत नाही. ज्याने आपला क्रोध सोडला आहे, ज्याने अहंकार सोडला आहे, सर्व बंधनातून मुक्त झाला आहे, अनासक्त झाला आहे, असा माणूस कधी दुःख होत नाही. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो त्यालाच मी खरा साथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारे आहेत. तर जो रथ असतो, हा रथ जर वाकडा तिकडा जात असेल त्याला सरळ मार्गावर घेऊन जाण्याचं काम करतात, त्यालाच खरा साथी म्हटलं पाहिजे. बाकी सगळे फक्त लगाम धरून ठेवणारे असतात. बरोबर नाही. सकाळी बैलगाडी चालवली का, बैलगाडी चालवली का, तर बैलगाडी चालवल्यानंतर काय होतं, आपण नुसतं लगाम पकडून राहत असतो. पण बैलगाडी कधी कधी काय होते, एका तळाने रोडाच्या दुसऱ्याच बाजूला जाते, मग ते आपल्याला बरोबर हँडल करता येत नाही. तर खरा साथी कोणाला म्हटलं जाते, ज्याची गाडी बरोबर त्याला रुळावर आणता येते त्याला खरा साथी म्हणतात. नाही तर बाकी काय आहे, लगाम घेण्यासारखे आहे, जे बिना कामाचे असल्यासारखे आहे ना, अशा पद्धतीने. तर ज्याच्यामुळे वैर वाढते, पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो. परंतु ज्याने जया पराजयाच्या कल्पनेचा त्याग केला आहे असा शांत क्रोध सुखाने झोप घेत असतो. जो व्यक्ती कोणाला जिंकण्याचा प्रयत्न करतो त्याला कधी शांत झोप येत नाही. पण जो व्यक्ती या जय पराजय म्हणजे जिंकणे हारणे याच्या पलीकडे जो जातो व्यक्ती त्याला खरी शांत झोप लागत असते. तो खरा पुरुष असतो है ना. कामाग्नीसारखा अग्नी नाही. कोणता म्हटलं आहे, कामा अग्नीसारखा दुसरा अग्नी नाही. आणि द्वेषासारखे दुसरे दुर्दैव नाही. म्हणजे आपण राग द्वेष करतो याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं मोठं नाही है ना. आणि उपादान स्कंदासारखे दुःख नाही. आता उपादान स्कंद म्हणजे काय, उपादान स्कंद म्हणजे आपल्या जे आसक्तीचे जे खंड आहेत ना त्यालाच उपादान करणार आहे ना, एक प्रकारे ते आसक्ती आहे. तर ते दुःख निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. निर्वाणात जे काही सुख आहे त्याच्यापेक्षा सर्व सुख कुठं भेटणार आपल्याला नाही. तर वैराने वैर कधी शमत होत नाही. वैराने वैर कधी म्हणजे रागाने राग कधी शमत नाही, क्रोधाने क्रोध कधी शमत नाही. तर अवैरानेच ते शांत होते. म्हणजे शांततेने प्रेमाने ते शांत होत असते है ना, अशा पद्धतीने म्हणतो. आणि हाच
सनातन धर्म आहे. समजलं काय? सनातन धर्म म्हणजे काय? की जो सारखा राहतो त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. तर काय आहे की जसा क्रोध आहे त्या क्रोधाने कधीच क्षमणार नाही. क्रोधाने क्रोध कधी नष्ट होणार नाही. ते कधी आताही नाही, येणाऱ्या 5 वर्षात नाही, 25 वर्षानंतर नाही, किंवा 1000 वर्षानंतरही तसं होणार नाही. क्रोधाने क्रोध कधी क्षमणार नाही. तर क्रोधाना अक्रोधाने क्षमते. म्हणजे क्रोधाला प्रेमानं जिंकता येते. आणि हेच काय आहे? सनातन. म्हणजे हे सत्य आहे. आता हे कुठंही म्हणजे नाकारता येणार नाही किंवा ते कोणी कुठं ठेवू शकत नाही. तर त्याला म्हटलं आहे सनातन धर्म. आता त्याच्यानंतर मनुष्य, मन आणि मनोमल अशा पद्धतीने बघलंय. आता मन घडविते तसा मनुष्य होतो. काय म्हटलं नाही? जसं मन घडवते तसा मनुष्य गावतो बनतो है ना. जो सत आहे त्याचा शोध मनाला करावा लावणे हा संस्कार पुण्य मार्गातील पाहिले पाऊल आहे. आता इथं काय म्हटलं नाही? जे सत आहे त्याचा शोध करायला लावणे हे पहिलं पाऊल आहे. पुण्य कर्माचं पहिलं पाऊल आहे. म्हणजे काय? म्हणजे काय? जे सत आहे त्या स्वतःचं उल्लंघन करण्यासाठी, शोध करण्यासाठी पहिलं पाऊल टाकणे हे पहिलं संस्कार आहे, पहिलं पुण्य आहे. अशा पद्धतीने म्हणजे काय? म्हणजे जे सत्य आहे ते जाणणे ते काय? पहिलं संस्कार आहे, ते पहिले पुण्य आहे. तर जो व्यक्ती जाणतो तोच पुण्य करतो. जर जाणतच नाही तर पुण्य काय करणार आहे ना. बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवण आहे. तर ही भगवान बुद्धाची काय आहे? मुख्य शिकवण आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे काम मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनप्रधान आहे. म्हणजे मनाचा सर्व व्यवहाराचा केंद्रबिंदू कोण आहे? मनाचा आहे. मनच प्रधान आहे. म्हणून मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलला किंवा वागला तर चालत्या बैलगाडी बैलाच्या पायाचा पाठलाग करते त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. आता इथं सांगितलं नाही तर जसं माणूस एकाने दुष्ट चित्ताने बोलला, दुष्ट चित्ताने वागलं तर जसं दुःख त्याचा पाठी लागते. कशाप्रमाणे? जसं बैलगाडीचं चाक बैलाचा पिछा सोडत नाही तसं दुःख त्याला कधी पिछा सोडणार नाही. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलला किंवा वागला तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबर असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर राहते. जर मनुष्याने जर चांगल्या चित्ताने बोललं, चांगल्या चित्ताने वागलं तर त्याचं सुख त्याची सावली जशी सोडत नाही त्या पद्धतीने त्याचं सुख त्याच्यासोबत पाठीशी राहत असते है ना. मन हे ओढळ, चंचल, निर्विकार व दुधर असं आहे. बाण करणारा जसा बाणाला सडल करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करत राहतो. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते. आता जसं पाण्यातून एखादी मछली बाहेर काढली तर ते काय म्हणते? तडफडत असते. कशासाठी? पुन्हा तिला पाण्यात जायचं असते, त्याच्यासाठी ते तडफडत असते. तशाच पद्धतीने आपलं मन माराच्या तावडीतून सुटण्यासाठी तडफडत असते. पण काय होते? माराच्या बंधनामध्ये एवढं जखडून जाते का त्याच्यातून बाहेर पडता येत नाही है ना. मन तर बाहेरातून बाहेर कधीच पडते पण मन काही मार काय सोडत नाही है ना. असं आहे. तर ज्या निग्रह करणे फार कठीण आहे. तर निग्रह करणे म्हणजे त्या कृष्णेला नष्ट करणे काय फार कठीण आहे. हे जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी बनवून वपोकलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे. फार दमन केलेले मन फार सुखदायी केले जाते. जे मन सारखं कृष्णेमध्ये राहत असते त्या मनाचं दमन केलेलं मन सुद्धा चांगलं आहे, उत्तम आहे, सुखकारक आहे है ना. तू आपल्या स्वतःच एक दीप म्हणजे बेद बनव. परिश्रमाचे चित्त मड नाहीसा होईल. दोष वेळ झाल्यावर तू दिव्य भूमीला पोहोचतील. आता इथं काय म्हणतात? तू स्वतःला काय कर? स्वतःच दीप बनव. दीप म्हणजे बेद आहे ना. समुद्र असते तर समुद्रावरती एखादा मग बेद बनवायला लागतो, वाहत येते काय त्याला आधार भेटते आहे की नाही. तशाच पद्धतीने तू काय करता की स्वतःचा दीप बनव.
भीत म्हणजे बेस म्हणजे स्वतःचा आधार, ते आधार अशा पद्धतीने बनव. तर अशा परिश्रमाने चित्त मरणाने नाहीसा होईल आणि दोष रहित झाल्यानंतर तू दिव्य भूमीमध्ये जन्मले. तर अशा पद्धतीने पूर्णपणे तुझा कृष्णातून मुक्त झाला, मनातून मुक्त झाला, तर तुझा जन्म कुठं होईल? दिव्य भूमीमध्ये होईल, अशा पद्धतीने म्हटलं आहे. ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रूपातील स्थिर कणाकणाने जाळून टाकतो, त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मठ थोडा थोडा नाहीसा करतो. आता जर सोनार आहे, हे सोनार काय करते की त्या सोन्याला आगीत टाकते आणि आगीत टाकल्यानंतर त्याचा मळ काय होते? जळून खाक होतो. तशाच पद्धतीने बुद्धिमान माणूस काय करते? आपल्या मनाला जाळून टाकते आणि आपल्या मनाला शुद्ध करते आणि अशापर्यंत तो बुद्धिमान म्हणून असतो. तर लोखंडापासून निघणारा गंध हा ज्याप्रमाणे लोखंडाला जन्मात येऊन लोखंडाचा नाश करतो, त्याप्रमाणे पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असतात. आता लोखंड आहे, लोखंडाचा गंध त्या लोखंडाला काय करतो? पराक्रम करतो, चढवून टाकत असतो. आणि लोखंडाचा गंध कुठून निर्माण होते? लोखंडापासून होते. तसंच पापी माणसाचं पाप हे त्याला काय करते? दुर्गतीकडे दुःखात घेऊन जाते, नरकात घेऊन जात असते, आहे ना, अशा पद्धतीने. तर सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. तर कोणता कलंक आहे? कलंक म्हणजे काय? डाग, आहे ना. तर सगळ्यात कोणता कलंक आहे? अविद्या, आहे ना. आपण जे म्हणतो कपड्यावरचे डाग, चेहऱ्यावरचे डाग, एवढे काही वाईट नाही, पण अविद्येचा कलंक हा डाग खूप मोठा कलंक आहे ना, अशा पद्धतीने. म्हणून निष्पुर्ण या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा, आहे ना, अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतात. तर हा अशा कलंकातून तुम्ही का मुक्त व्हा आणि निष्कलंक व्हा. जो मनुष्य कावड्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, द्वेषित आहे आणि नीच आहे, अशा माणसाला जीवन सुखकर आहे. आता जो माणूस वाईट असतात ना, त्याला जीवन सुखकर वाटत असते, है ना. कोणाला कोणाची उचापती करणे, कोणाला तकलीफ काढणे, अशा माणसाला काय होते? जीवन सुखकर वाटते. परंतु जो निर्मळ आहे, पवित्र अपवित्र याचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मळ आहे, अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण जात असते, है ना. काय म्हटलं नाही? जो वाईट माणूस आहे त्याला सुख वाटते, भरपूर सुख भेटते. पण जो चांगला माणूस आहे, सदाचारी आहे, त्याचं जीवन कसं जाते? कठीण जात असते. पण जो जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेला हिरावून घेतो, जो परदागमना करतो आणि जो मनुष्य उत्पात मद्यपात मग्न राहतो, तो मनुष्य ही लोकी आपले ठणके खडीत असतो. तो अशा पद्धतीने जो माणूस वाईट आहे, या वाईट माणसाला आपण सुखी आहोत म्हणजे असं वाटते, पण तो सुखी नाही आहे. तो काय करत आहे? आपला गड्डा पडत आहे, है ना, आपलं खडग बनवत आहे, है ना. तर अशा पद्धतीने तो करत असतो, है ना. तर माणसं आहे, लक्षात ठेव, संयमहीनाची स्थिती चांगली नाही. लोभ आणि पाप कर्म तुला चिरकाट दुःखात लुटणार नाही याची काळजी घे. म्हणजे पापापासून आणि जे काही पापकर्म आहे आणि लोभ आणि पापकर्म आहे हे तुला पापकर्मामध्ये आणखी टाकणार नाही, याच्यापासून तू काय कर? काळजी घे, आहे ना. तुला दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्र कधीही विश्रांती लाभणार नाही. तर आपल्याला जी श्रद्धा आहे, जी आपली इच्छा आहे, त्याप्रमाणे आपल्याला काय होते? फळ भेटत राहते. तुम्ही कोणती इच्छा करता, कोणती श्रद्धा करता, याच्यावर तुम्ही चांगले पकडले तर चांगले भेटते आणि वाईट पकडली तर वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला जे फळ देत राहते आणि जो माणूस दुसऱ्यावरती जळत असतो, दुसऱ्याच्या अन्नपाण्यावरती झिजत असतो, जे सेवा करत असतो, असा माणसाला दिवसा रात्र काही झोप येत नाही. अशा पद्धतीने त्याला विश्रांती काही भेटत नाही, त्याला सुख काही भेटत नाही, है ना. म्हणून परंतु ज्याच्या मनातून या असल्या विचाराचे निर्माण झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती भेटते. व ज्याच्या मनामध्ये असा कुठलाही भाव नाही आहे त्याला दिवसा आणि रात्री लावते सुख आणि झोप लागत असते.
कामासारखा अग्नी नाही, लोभासारखा लोढा नाही. परदोष हे सहज दिसतात, परंतु स्वतःचे दोष कितकेच दिसतात. आपल्याला काय आहे, स्वतःचे दोष दिसत नाही, पण दुसऱ्याचे काय असतात, दोष दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूट पकडावा त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाराचे दोष पकडत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी, दुर्गाळी, अपेक्षित असा लपवून ठेवतो त्याप्रमाणे मनुष्य स्वतःचे दोष लपवत असतो. तर अशा पद्धतीने जे व्यक्ती आहेत ते दुसऱ्याचं काय करतात, दोष पाहत असताना आपला लपवत असतात, आहे ना. तर जसं आपण पाकडत असतो, अन्नधान्य पकडत असतो, आपण काय करतो, अशा बाहेर काढतो ते अन्न नाही, काही किडे म्हणजे काही किडे म्हणा, खडका म्हणा, असं बाहेर काढते. तशाच पद्धतीने लोक काय करतात, दुसऱ्याचे दोष काढत असतात, आहे ना, आणि स्वतःचे दोष कसे ठेवत असतात, आहे नाही. अशा पद्धतीने तुम्ही किती लपवले तरी काही लपत नसतात, आहे ना. जो मनुष्य परदोष पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होतात, चिडू लागतो, त्याचे दोष विकार वाढतात आणि तो त्या विकाराच्या विनाशापासून दूर दूर जातो. तो अशा पद्धतीने त्याला त्याचे विकार काय करतात, त्याला दूर घेऊन जात असतात, आहे ना. अशा पद्धतीने म्हणून पापापासून दूर राहा, पुण्य करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा, ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. काय शिकवण आहे, पापापासून दूर राहा, पुण्य करत राहा, स्वतःचे विचार, स्वतःचं मन पवित्र ठेवा, हे भगवान बुद्धाची काय आहे, शिकवण आहे. आपण आणि आत्मविजय. तर जर स्वतःला सत्व असेल तर त्या स्वतःवर विजय मिळवण्याचा परिपाठ केला पाहिजे. तर आपण काय केलं पाहिजे, स्वतःवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत राहायला पाहिजे. स्वतः म्हणजे कोणावर, मनावर, आहे ना. अशा पद्धतीने हाच बौद्ध जीवन मार्ग आहे, हाच धर्म आहे भगवान बुद्धाचा. मनुष्य हा स्वतःचा स्वामी आहे, दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकत नाही. तर मनुष्य कोणाचा स्वामी आहे, स्वतःचा स्वामी, दुसऱ्याचा स्वामी होऊ शकत नाही. जो मनुष्य जेव्हा दुसऱ्या स्वतःचा स्वयं करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण आहे. जो व्यक्ती स्वतःवर स्वयं ठेवले नाही त्याच्यासारखा स्वामी भेटणे काय आहे, कठीण आहे. स्वामी म्हणजे काय, स्वामी म्हणजे काय, स्वामी म्हणजे मालक, है ना. स्वामी म्हणजे मालक, म्हणजे आता ते साधूला म्हणत आहे. कोणत्या साधूला म्हणायचे, ज्या साधूने आपल्या मनावरती संयम ठेवलेला आहे अशाला स्वामी बोलत आहे ना. आता दुसरे स्वामी राहतात, आहे ना, दाखवासाठी स्वामी राहतात, आहे ना. तर कोणता साधू आहे, स्वामी कोणता आहे, फक्त खरा ज्यांनी आपल्या मनावरती संयम ठेवलेला आहे. स्वामी म्हणजे ज्यांनी स्वतःच्या मनावरती मालकी गाजवलेला आहे, मालक बनवलेला आहे स्वतःच्या मनाला. म्हणजे आपल्या आपल्या मनाला काय केलं आहे, म्हणजे मनाचा मालक बनलेला आहे, तोच व्यक्ती काय आहे, स्वामी आहे. जो मूर्ख मनुष्य अरंत, आर्य, शीलवान माणसाचे शासन उल्लंघित करतो आणि खोट्या धर्म सिद्धांताच्या मागे लागतो, त्याचे दुष्कळ कथक गोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्या विनाशाला कारणीभूत ठरतो. जो माणूस ज्याने म्हणजे अरंत आहे, शीलवान मनुष्य आहे, याच्या धर्माचा उल्लंघन करतो, म्हणजे त्याच्या धर्माला दोष देतो, त्याच्या आचरणाला दोष देतो आणि दुष्ट मार्गाला लागतो, त्याचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही, आहे ना. जो केवळ सुखभोगासाठी हपापलेला आहे, जो असंयमित, खादार, आळशी आणि दुबळा आहे, तो आपल्यात आत काहीपणापणाने नाश पावतो, ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबे झाड नाश पावते. तर कोण, जो सुखभोगासाठी हपापलेला आहे, हे सुखासाठी हपापलेला आहे, दुसऱ्याच्या मालावरती हपापलेला आहे, असंयमित आहे, आधाड आहे, आळशी आहे, दुबळा आहे की नाही, असा जो व्यक्ती आहे तो आपले स्वतःच नुकसान करत असतो, आहे की नाही. आणि अशा पद्धतीने जसं वारा एखाद्या दुबळ्या झाडाला वाहून नेते, तशाच पद्धतीने त्याचं आळस, त्याचं दुःख त्याला काय करते, अधपतनाकडे घेऊन जात असते, आहे ना. ज्या ठिकाणी भोगला असा नाही, ज्याने इंद्रिय दमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासात बळकट असतो, तो ज्याप्रमाणे वज्रकायापर्यंत वाऱ्याने उलटून पडत नाही त्याप्रमाणे तो पतनाला पावत नाही. जो आपल्या विचारावरती ठाम आहे, जो सदाचरणावरती ठाम आहे,
असा जो व्यक्ती आहे तो खरा पुरुष आहे, तो खरा धर्म पाळणार आहे. जसं एखादी वारा आहे की एखादी वारा आल्यानंतर जो जे वृक्ष एकदम बडकट आहे त्याला ते हलवू शकत नाही. तशा पद्धतीने त्या माणसाने जात असतो नाही ना. जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी, मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. म्हणून जर दुसऱ्याला शहाणपण सांगायचं असेल तर पहिले त्याने चांगल्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे, मग दुसऱ्यांना सांगा आहे नाही असं म्हणतात. म्हणून शहाणा माणूस आहे ज्याने स्वतःला दोष लागणार नाही ते काम करत राहिलं पाहिजे. स्वतःचे दमन करणे फार कठीण आहे असे म्हणतात. जर मनुष्य दुसऱ्याच्या ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतःला तर असा आत्मसंयम हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजवणारा होऊ शकते. म्हणजे दुसऱ्याला आपण चांगलं सांगतो पण त्याच्यापेक्षा आपण स्वतःला जर चांगल्यामध्ये ते चांगलं सांगतो, त्या चांगल्या गोष्टीचा आपण वर्णन केला तो एक प्रकार आहे खरा पुरुष आहे, तोच खरा स्वामित्व गाजवणारा व्यक्ती आहे. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःला भूर्दंड भरावा लागतो, म्हणून स्वतःला स्वतःकडून सुरू करू शकतो ते दुसरा कोणी शुद्ध करण्यात येत नाही. जे स्वतःच्या पापाला स्वतः शुद्ध करता येते दुसरा कोणी करू शकत नाही. प्रथम स्वतः सन्मार्गावर स्थापना करावी व मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करण्याप्रमाणे. म्हणजे आपण पहिल्यांदा स्वतःला चांगलं ठेवलं पाहिजे, मग दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी सांगा. नाही तर आपण उलट राहतो, दुसऱ्याला चांगल्या गोष्टी सांगतो आणि स्वतः काय करतो वाईट आहे ना. म्हणजे आपल्या पायाखाली अंधार आणि आपण दुसऱ्याला स्वतः दाखवण्याखाली करतो आहे ना. असं म्हटलं नाही तर शहाणा माणूस काय आहे की स्वतःचे दुःख म्हणजे दोष दूर करत राहत असतो है ना. आता स्वतःचे दमन करणे फार कठीण आहे असे म्हणतात. जर मनुष्य दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतःला वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजणारा होऊ शकतो. मनुष्य हा स्वतःचा रक्षक आहे, त्याला दुसरा कोण रक्षण करणार. जो स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा रक्षण मिळणे दुर्लभ आहे. म्हणजे आता माणूस एखाद्याला शिपाई ठेवतो, एखाद्याला पोलीस आला किंवा कोणाला तरी स्वतःचं रक्षण करण्यासाठी सांगतो, पण स्वतःचं संरक्षण स्वतःच करता येते, ते दुसरं कोणी संरक्षण करता येत नाही. तर जो व्यक्ती स्वतःच संरक्षण करत असतो तोच खरा पुरुष आहे, त्यालाच खरं दक्षता ठेवता येते है ना. म्हणून माणसाने स्वतःवर प्रेम केले तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. तर माणसाने पहिलं प्रेम कोणाला केलं पाहिजे, कसं करता येईल, स्वतःवर प्रेम कसं करता येईल, कसं करता तुम्ही करत नाही वाटत, मग करता येते सांगा बरं. स्वतःवर प्रेम कसं करता येते सांगा. बरोबर आहे. तर आतापर्यंत कोणीच दिसलं नाही आहे ना. मग प्रेम करताय का ना. फक्त विहारात येण्याच्या पलीकडे काय सांगू काम केलं सांगा केल्या का केलं ना म्हणा. घरी स्वयंपाक करून चालू आहे ना, बरोबर ना. तर स्वतःवर प्रेम करा. जो व्यक्ती माणूस स्वतःवर प्रेम करतो तो दुसऱ्या प्रेम करतो. जो स्वतःवर प्रेम करत नाही दुसऱ्या प्रेम करू शकते काय. तर भगवान बुद्धांनी तर सांगा स्वतःवर आपण प्रेम केलं पाहिजे, स्वतःवर लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे स्वतःवर लक्ष ठेवणे म्हणजे कशापासून लक्ष ठेवणे, वाईट गोष्टीचे नाही गेलो पाहिजे याच्यावर लक्ष ठेवणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे आहे की नाही. अशा पद्धतीने म्हणजे स्वतःची काळजी घेणे. आता स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतः शुद्ध करू शकतो, त्याचे दुसरा कोणी शुद्ध करता येत नाही. स्वतःला स्वतः शुद्ध करावं लागते, दुसरा कोणी शुद्ध करता येत नाही. कोणी येईल काय, स्वतः आंघोळ करावं लागते ना. कोणी करून देते काय, लहान असताना करून दिलं, आता कोणी करून देत नाही. पण आता हा दुसरं शुद्ध ठेवावं लागते स्वतःला. तर काय शुद्ध ठेवावं लागते, मन. आणि हे स्वतःचं मन स्वतःला शुद्ध ठेवावं लागते, दुसरं कोणी ठेवू शकत नाही आहे ना. तर मनुष्य हा स्वतःचा रक्षण करता असतो, त्याला दुसरा कोणी रक्षण करता असणार. जो स्वतःचे रक्षण करतो त्याला स्वतःसारखा दुसरा रक्षण मिळणे दुर्लभ आहे. आता 7 प्रकरण आहे, प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती.
है ना, प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती. तर बुद्धिवान व्हा, त्यानंतर बुद्धिवान व्हा, न्यायी व्हा, सत्संगी धरा. आता सत्संगी धरा म्हणजे काय? जिथं चांगल्या गोष्टी आहेत त्या ठिकाणची आज धरा, आहे ना. सत्संगी धरा म्हणजे चांगल्या लोकांच्या चांगल्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आहे ना. अशा पद्धतीने सत्संगी धरा. हाच बौद्ध जीवन मार्ग आहे. जो मनुष्य कार्य वर्ज करावे हे तुम्हाला दाखवितो, जो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला वाक्याआडण करतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून ज्याप्रमाणे गुप्त धन दाखवणाऱ्या माणसा मागून तुम्ही जाता त्याप्रमाणे तुम्ही जात राहा. अशा सत्पुरुषाचे अनित्व हे तुमचे वाईट करणार नाही, भले करेल. आता इथं काय म्हटलं नाही की तुम्ही जो माणूस तुम्हाला वर्ज्य करावे हे करतो, म्हणजे तुम्हाला सांगतो की हे करू नका, आहे ना. तुम्हाला एखादा माणूस काय सांगतो हे करू नका आणि तुमच्याबद्दल दोष दाखवतो, है ना, तुमच्या आणि तो बुद्धिमान आहे, अशा माणसाचं तुम्ही काय करा, मागोमाग जा. जसं एखादा गुप्त धन दाखवणारा व्यक्ती आपल्याला म्हटला बरं आपण त्याच्या मागोमाग जातो ना, तशाच पद्धतीने कोणाच्या मागे जा, जो तुम्हाला हे करू नका ते करू नका असं सांगतो आणि जो व्यक्ती आपले दोष दाखवतो आणि तो चांगला व्यक्ती आहे, बुद्धिमान माणूस आहे, अशा माणसाच्या मागे जाता येते का? लगेच आपल्याला काही म्हटलं तर तू आहे की नाही, हे बाई चांगलीच नाही, हा माणूस चांगलाच नाही, आता आपण म्हणतो ना, हा आपल्याला सांगते, असा बोलतच राहते, टोचतच राहते, असं म्हणत राहतो ना, आहे नाही. पण जो व्यक्ती आपल्याला टोचत राहतो, बोलत राहतो, तो व्यक्ती जर हुशार असेल, बुद्धिमान असेल, तर तो चांगल्यासाठी बोलत असतो, आहे की नाही. तो व्यक्ती आपल्याला दोष दाखवत असेल, आपल्याला कमीपणा दाखवत असेल, तर तो चांगला व्यक्ती असतो. पण आपल्याला आवडतं कोणते? आपल्याला कोणतं आवडते? की आपली तारीफ करणारा आवडतो, आपल्याला चांगलं म्हणणारा आवडतो, आहे का नाही. मग तुम्ही किती वाईट करा, तुमची गोष्ट चांगलीच आहे म्हणते, तुमच्या बाजूनच राहत असते. अशा माणूस आपल्याला आवडत असतो ना, तर तो माणूस चांगला नाही. उलट कोणता माणूस चांगला आहे? जे तुम्ही दोष करता ते दोष दाखवत असतो, तो तुम्हाला हे म्हणजे हे चांगलं नाही ते चांगलं नाही असं तुम्हाला टोचत असतो. असा व्यक्ती जो बुद्धिमान असतो, असा व्यक्ती काय आहे, कधीही चांगला असतो. त्या मार्गाने तुम्ही जा, म्हणजे त्याच्यासोबत राहा, अशा पद्धतीने म्हटलं आहे ना. तर अशा माणसाचं तुम्ही तो माणूस तुमचं कधीही वाईट करणार नाही. जो चुकलेला रागे धरतो, जो शिकवतो, अनुचित करण्यास प्रतिबंध करतो, सुजनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो. आता कोणता माणूस आपल्याला प्रिय वाटतो, कोणता माणूस अप्रिय वाटते? जो व्यक्ती आपल्याला राग करते, आहे ना, चुकल्यानंतर रागावते, दाखवते, आहे की नाही. जो व्यक्ती आपल्याला चांगलं शिकवते, जो अनुचित किंवा चांगलं आहे याचा प्रतिबंध करते, है ना, म्हणजे हे इथं वाईट आहे तिथं वाईट आहे हे सांगतं, असा व्यक्ती कोणाचा प्रिय असतो? सज्जन लोकांचा प्रिय असतो. आणि दुर्जनाचा तो काय असतो? अप्रिय असतो. का अप्रिय असतो? तर चांगली गोष्ट त्याला पटली नाही, आहे ना. म्हणून तुम्हाला जर चांगल्या व्यक्ती सांगितलं का बाबा इथं जाऊ नको आणि ती चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला तिथं जायचंच आहे, तर मग तुम्ही काय आहे, चांगली व्यक्ती आहेत वाईट गोष्टी आहेत, हा. म्हणजे तुमच्या मनाच्या विरोधात बोललं, लगेच तुम्हाला राग आलं, तर मग तुम्ही तुम्ही चांगली व्यक्ती आहे ते वाईट व्यक्ती आहे काय असे म्हणता? बरोबर आहे. तुमच्या पतीने बोलत तुम्ही रागाचा आहे ना, म्हणता का? ते बोलते ना, आहे ना. बरेचशा लोकांचं पटत नाही, बरेचशा पती पत्नीला पटत नाही, हे आहे ना. आता तिथे मग तो चांगला व्यक्ती राहते वाईट व्यक्ती राहतो, आहे ना. पण आपण काय करतो, आपण आपलंच खरं मानत असतो. मग आपण कोण आहो? सज्जन आहो का दुर्जन आहो? नाही म्हणे. आता तुम्ही म्हणा, आपण मी म्हणत नाही, आहे की नाही. आपण मी काय म्हणत नाही, तुम्हीच म्हणाल आहे ना. पापी आणि नीच मनुष्याची संगती करू नका, आहे ना. सदाचारी पुरुषाची मैत्री करा, श्रेष्ठ पुरुषाची मैत्री करा. जो धर्म अमृताचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते. काय म्हटलं नाही? जो धर्म अमृत सहन करत असतो म्हणजे काय? जो ज्याने धर्म श्रवण करत असतो. धर्म अमृत म्हणजे काय? की धर्माचं श्रवण करणे, धर्माचं ग्रहण करणे, याला धर्मामृत म्हणतात. त्याचं जीवन कसं आहे? गंभीर आहे. गंभीर म्हणजे चांगलं आहे, अशा पद्धतीने. आणि तो जीवन किती असतो? सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाचे
उपदेशलेले धम्मानं आनंद असतं. धम्माचा आनंद असतो. म्हणजे सत्पुरुषाचा आनंद खरा कोणता असतो? कोणत्या गोष्टीत असतो? सत्पुरुषाचा आनंद कोणत्या गोष्टीत असतो? धम्मामध्ये असतो. आणि जे गुरुपुरुष असतात, दुर्गतीवाले पुरुष असतो, त्याचा आनंद कुठं असतो? अधम्मामध्ये आहे ना. डाळी पिण्यामध्ये, नाचण्या गाण्यामध्ये, मस्ती करण्यामध्ये, लोकांना झगड करण्यामध्ये ना, अशा पद्धतीने असतो. म्हणून पाठकार माडी काव्याला आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो. बाणकार बाणाला नीट बडवतो. सुतार वाकड्याच्या ओढग्याला वळण देतो. त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःला त्या वागण्याचे प्रयत्न करतात. म्हणजे स्वतःला सुंदर ठेवायचा प्रयत्न करतात है ना. ज्याप्रमाणे भरभक्कम कातड हा वाऱ्याने कंप पावत नाही, त्याप्रमाणे शहाणी माणसे निंदा आणि स्तुतीचे विचलित होत नाही. तर जसं एखादी कातड आहे, म्हणजे आपण जसं कापड ठेवतो ना, तशा पद्धतीने कातड म्हणजे कोणत्या प्राण्याचा कातड ठेवला तर तो वारा आला तर त्याला काय हलवत नाही, पण कापड राहत आहे की नाही. तशाच पद्धतीने शहाणा माणूस आहे, आज त्याची कोणी निंदा केली किंवा स्तुती केली तरी तो विचलित होत नाही. त्याला निंदा आणि स्तुती या दोन्ही मध्ये काय देणे घेणं राहत नाही है ना. ज्याप्रमाणे खोल आणि निष्कंक तळे शांत दिसते, त्याप्रमाणे धम्मश्रवणानंतर शहाणी माणसे शांत आणि गंभीर असतात. जे माणसं धम्मश्रवण करतात ते शांत असतात. कशाप्रमाणे? जसं खोल तळ राहते, त्या खोल तळ्यामध्ये पाणी शांत राहत असते, हालचाल जास्त करत नाही. तशा पद्धतीने धम्मश्रवण करणारा व्यक्ती राहत असतो. सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने वागतात. ते इच्छापूर्तीच्या नियमाने बोलत नसतात. सुखाचा स्पर्श होवो अथवा दुःखाचा स्पर्श होवो, तो कधीही आनंदाने उत्पन्न झालेले किंवा निराशेने पडताळलेले दिसत नाही. म्हणजे जो व्यक्ती धर्मानुसार दक्षमध्ये राहतो त्याला सुख असो तो दुःख असो तो काय असो स्थिर राहत असतो. जोपर्यंत पापाचा घडी भरलेली नाही तोपर्यंत मूर्ख माणसाला हे पाप मधासारखे गोड वाटते, परंतु पाप पक्क होते तेव्हा मूर्ख माणसाला दुःखात बुडून जावे लागते. तर मूर्ख माणसाला काय पाप काय कशाप्रमाणे लागते? मधाप्रमाणे गोड लागते. कोणपर्यंत? परिपक्व होत नाही तोपर्यंत. आणि जेव्हा परिपक्व झाला तर त्याचं फळ भेटल्यानंतर तो दुःखामध्ये बुडत असतो है ना. तर मूर्ख माणसाला आपण पाप केव्हा करीत आहोत हे कळत नाही, परंतु दुष्ट मनुष्य मात्र आपल्याला दुष्कृत्याने अग्निप्रमाणे जाळत असतो. मूर्ख माणसाला पाप असून तो काय करत? दुष्ट माणूस आपल्या दुष्टपणामुळे अग्नी काय होतो? जळत राहत असतो. जो जागा आहे त्याला रात्र प्रदीप्त आहे. जो व्यक्ती जागा आहे त्याला रात्र कशी वाटते? फार मोठी वाटते. ज्या दिवशी तुम्हाला झोप लागली नाही त्या दिवशी रात्र अशी वाटते का फार मोठी लंबी जाते, आणि ज्या दिवशी झोप लागली तर तुम्हाला वाटते का मग एवढ्या लवकर संपली काय आहे ना, अशा पद्धती वाटते ना. म्हणून जो जागा आहे त्याच्यासाठी काय आहे? रात्र प्रदीर्घ आहे. आणि जो थकलेला आहे त्याच्यासाठी एक मैलाचा रस्ता सुद्धा लाभल्याचा वाटतो. आणि ज्याला धर्माचे ज्ञान नाही अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते. म्हणजे अशा पद्धतीने ज्या व्यक्तीला धर्म समजला नाही अशा व्यक्तीला जीवन कसं वाटते? प्रदीर्घ वाटते. म्हणजे मोठं कठीण वाटत असते. म्हणजे कठीण म्हणजे दूर लागते आणि लांब वाटत असते. तर जीवन प्रवासाला स्वतःहून श्रेष्ठ आणि स्वतःच्या योग्यतेने पुरुष भेटला नाही तर त्याने निग्राने एकटेपणाने प्रवास करा, परंतु मूर्ख माणसाचा सहन कधी करू नका. जर आपल्याला चांगले लोक भेटले नाही तर आपण एकट्यानेच आपण आलं काय केलं पाहिजे. वाईट लोकांची संगती केली नाही पाहिजे आहे ना. जसं उदाहरणार्थ आहे, तुम्हाला जर विहारात यायचं आहे, तुम्हाला जर कोणी सोबत घेतले नाही तर काय कराल? वाट पाहत राहाल आहे का नाही. तर इथं जर तुम्हाला म्हणजे सन्मार्गावर आहे ना, ते सन्मार्गावर जाण्यासाठी जर तुम्हाला कोणी सोबती भेटले नाही तर तुम्ही त्याची वाट पाहत बसू नका आहे का नाही. तुम्ही एकटे जा पण मूर्खाची संगती करू नका आहे का नाही. अशा पद्धतीने म्हणलं. जसं तुम्ही उपवासच पकडलं पण तुमच्या उपवास पकडण्यासाठी कोणी सोबती भेटत नाही आहे का नाही. कोणीच सोबती नाही आहे. तुम्ही म्हणा या बाई नाही पकडलं तुम्ही चाललं तर तुम्ही असं आहे ना. तुम्ही असं करा होईल का नाही. मग कोणी करो नको करो आपण सन्मार्गावर गेलं पाहिजे. मूर्खाची वाट पाहत राहिली नाही पाहिजे ना. ही माझी दौलत आहे
हे माझे पुत्र आहे, या विचाराने मूर्ख माणसाला सारखी पीडा होत असते. तो स्वतःचा स्वामी नसतो, तर मग दुसऱ्याच्या दौलतीचा आणि पुत्राचा स्वामी तो कसा होईल? आता कोणताही माणूस हे माझे पुत्र, हा माझा घर, हा माझं घर अशा पद्धतीने करत राहतो. हे त्याचा काय आहे, सारखी पीडा निर्माण होतो. जो व्यक्ती स्वतःचा स्वामी नाही होत, तो दुसऱ्याचा स्वामी कसा होईल? आहे की नाही? अशा पद्धतीने मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो त्याप्रमाणे तो शहाणा असतो. परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो तो खरा मूर्ख असतो. म्हणजे जो व्यक्ती स्वतःतले मूर्खपणा जाणतो ना, तो खरा शहाणा असतो. पण जो व्यक्ती दुसऱ्याचा मूर्खपणा जाणतो तो खरा मूर्ख असतो. आहे नाही? मूर्ख माणसाला आयुष्यभर ससंगती लाभली तरी ज्याप्रमाणे कोळीला आमटीची चव पडत नाही, त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगाचे सत्य समजत नाही. जसं मूर्ख माणूस आहे, त्या मूर्ख माणसाला चांगला माणूस भेटला तरी त्याचं काही चव कळत नाही त्याला. जसं एखादी फळी असते, आपण जो चमचा असतो ना, त्या चमच्याला आमटीची चव काही कळणार नाही. का कळणार नाही? तर तो एक प्रकारे मूर्ख आहे, त्याला काय बुद्धी नाही है ना. तशाच पद्धतीने मूर्ख माणसाला कितीही चांगले माणसं भेटले तरी त्याची किंमत त्याला वाटत नाही, त्याचं काही मूल्य राहत नाही. अशा पद्धतीने आपण इथं समजलं पाहिजे. आता बुद्धिमान माणसाला एक क्षणभर शहाण्या माणसाचा संवाद लागला तरी ज्याप्रमाणे गिरीला आमची चव करते त्याप्रमाणे त्याला तत्काळ सत्संगीचा सत्य करून आल्याशिवाय राहणार नाही. तर शहाणा माणूस होतो, त्या शहाण्या माणसाला चांगल्या माणसाची जर सत्संग भेटली म्हणजे त्याला साथ भेटली क्षणभराची तरी, तर ती सुखदायक होत असते. ती आयुष्यभरासाठी त्याला चांगल्या वाटत असते. जसं एका जिभीला आमटीचं चव चढू असते, चमच्याला चढू शकत नाही. तशाच पद्धतीने शहाण्या माणसाला त्याची चव समजत असते, त्याचा म्हणजे लाभ त्याला घेता येत असतो. बुद्धिहीन अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वतःचे शत्रू असतात, कारण ते दुष्कृत्य करतात आणि त्याचे कडू फळ त्यांना चाकावे लागतात. ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ रडत भोगावा लागते ते कर्म नीट झाले नाही असे समजा. आता चांगले कर्म कोणते नाही झाले हे आपल्याला कसं समजेल? तर ज्या कर्म केल्यामुळे आपल्याला पश्चाताप होते, जे कर्म केल्यानंतर आपल्याला लढावं लागते, हे आपले चांगले कर्म झाले नाही असे आपण समजावे. तर असे कर्म आपण करू नये. चांगले कर्म करावे, जे पस्तावा करता येणार नाही असे कर्म करू नये. ज्यांचे फळ आपल्याला लढत भोगावं लागते असे कर्म करू नये. अशा पद्धतीने जे चांगले कर्म आहे, ज्याला आनंद मिळतो असे कर्म करत राहावे. जोपर्यंत दुष्कर्माचे फळ भोगावे लागत नाही तोपर्यंत मूर्खाला ते मधासारखे गोड वाटते, परंतु ते कर्म पतन होते तेव्हा मूर्खाला दुःख भोगावे लागते. दुष्कर्म जगप्रसिद्ध झाले की ते दुःखात पर्यवसित होते आणि ते करणाऱ्या दुःखात सदैव नष्ट होते. तर फार काय ते त्याच्या शीर्षेचाही करते. तर अशा पद्धतीने मूर्ख माणूस जेव्हा पाप करतो त्याचं पाप त्याला एवढं दुःखात पाडते तर तो परिपूर्ण दुःखामध्ये बुडून जात असतो. मूर्खाला खुशाल खोटी प्रसिद्धी, भिक्षूमध्ये अग्रमान, विहारामध्ये स्वामित्व, लोकांमध्ये सन्मान याची खुशाल हाव धरू द्या. आता मूर्ख माणसं कसे असतात? तर मूर्ख माणसाला खुशावत हा फार प्रिय वाटते. भिक्षूमध्ये अग्रस्थान त्याला पाहिजेच असते है ना, विहारामध्ये स्वामित्व पाहिजे असते आणि लोकांमध्ये त्याला मान सन्मान लागत असते. अशा पद्धतीने मूर्ख माणसाचा त्याला दुःखाच्या पद्धतीने धरू द्या, पण आपण तशी भाव धरू नका आहे ना. केस पिकले म्हणून काही मनुष्य वडील ठरत नाही, त्याचे वय कितीही होऊ द्या त्याला लोक पोकळ ढोलाचा म्हातारा म्हणतात. आता केस पिकले म्हणून माणूस शहाणा होत नाही आहे ना, म्हणजे वय कितीही वाढलं म्हणून शहाणा होत नाही, तर केवळ ते पोकळ होतात. पोकळ म्हणजे फक्त दिसण्यासाठी असतात आहे ना. कितीही बहुभाषी असला, वर्णाने कितीही सुंदर असला तरी तो मत्सरी आणि कुशल अप्रामाणिक आहे, तो सन्मानात पात्र ठरत नाही. आता बोलणारा व्यक्ती कितीही चांगला बोलला, कितीही गोड बोलणार असला, वाणी म्हणजे त्यांना वर्णाने कितीही सुंदर असला, कितीही गोरा असला, कितीही सुंदर दिसत असला आहे ना, आणि तो जर मस्करी करत असेल म्हणजे द्वेष करत असेल, कोणाला खोटं बोलत असेल आणि कोणाची निंदा करत असेल आणि अप्रामाणिकपणे राहत असेल, असा व्यक्ती सन्मानात पात्र नाही. ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण नाहीत, म्हणजे त्याच्या ठिकाणी चांगले गुण हे गुण नाही, त्या दुर्गुणाचे अमूलाग्र उच्चाटन झाले असं तो दोषमुक्त आणि शहाणे आज तो सन्मानात पात्र आहे. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये हे दोष नाहीत असा व्यक्ती काय आहे,
सन्मानास पात्र आहे. जो मनुष्य एखादी खोटी गोष्ट होत्याने तडीस नेतो, जो न्यायी नव्हे तर उलट जो सत्य आणि असत्य याच्यात भेद करतो, जो स्वतः पंडित असून इतरांना मार्ग दाखवतो, जो स्वतः धर्मरक्षण असून हिंसेयोगी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो, त्यालाच न्यायपुरुष म्हणावा. जो न्यायपुरुष कोणाला म्हणावा? जो चांगला मनुष्य आहे, जो सत्याचा मार्ग पकडतो आणि असत्य सत्य हे दोन्ही जाणतो आणि खऱ्या मार्गाचं आचरण करतो, त्याला तुम्ही न्यायी माणूस समजा. फार बोलतो एवढ्यावरून कोणी पंडित ठरत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने खूप मोठं सांगितलं, खूप प्रवचन केलं, खूप म्हणजे दिवसभर मस्त बोलत राहिला, सांगत राहिला, एवढ्याने काही पंडित बनत नाही. तर जो क्षमाशील आहे, जो द्वेष आणि भय यापासून मुक्त आहे, तो काय आहे? पंडित होतो. कोण पंडित आहे? तर ज्याने क्षमाशील आहे, ज्याने द्वेष आणि भय यापासून मुक्त झाला आहे, तो खरा पंडित आहे. खूप काही बोलतो, मस्त मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो, म्हणून तो काय पंडित बनत नाही, है ना. फार बोलतो एवढ्यावर कोणीही धर्माचा आधारस्तंभ ठरत नाही. म्हणजे फार मस्त बोलतो म्हणून तो काय धर्म सांगणारा व्यक्ती नाही आहे, है ना. जरी माणसाने ज्ञान अल्प असले तरी तो धर्माला साक्षात पाहतो. म्हणजे एखाद्या माणसाला खूप ज्ञान आहे म्हणून तो धर्माला पाहतो असं नाही, पण एखाद्या माणसाला खूप अल्प ज्ञान आहे तरी तो धर्माला पाहू शकतो. जो धर्माची कधीही हेळसाळ करीत नाही, तो धर्माचा आधारस्तंभ होतो. माणसाला दूरदृष्टी, शहाणपण, संयमी, सदाचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा, त्याच्याबरोबर आल्या संकटावर मात करावी आनंदाने, परंतु विचारीपणाने त्याची समजण धरावी. आता एखादा चांगला मनुष्य भेटला, त्याच्यासोबत राहिल्याने संकट जरी आलं तरी त्याची साथ धरून राहिली पाहिजे, त्याची साथ सोडता कामा नये. जर एखाद्याला दूरदृष्टीपणाचा, शहाणाचा, समेचा, सोबती जर लाभला नाही तर त्याने ज्या एखाद्या राजा जिंकलेल्या परदेश मागे सोडून वनाच्या एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणे त्याने आपले जीवन पथे त्याने दिलं पाहिजे. आता कोणत्याही रस्त्याने आपण जात असताना जर आपल्याला कोणी शहाणा किंवा चांगल्या व्यक्ती किंवा सत्कृती जर आपल्याला भेटलं नाही तर त्याने आपण एकटाच त्या मार्गाने जात राहावं, पण कोणाची वाट पाहत राहत नाही. तर अशा पद्धतीने आपण ते काम करत राहिलं पाहिजे. एकांत पत्करा, परंतु मूर्खाची संगती करू नका. म्हणजे तुम्ही एकटे राहा पण मूर्खाची संगती करू नका. पाप करू नका. अगदी थोडक्यात इच्छा ठेवून वनजाप्रमाणे एकटे आपल्या जीवनपथ आक्रमण करीत राहावे. प्रसंग पडेल तर मित्र सुखदायक आहेत, कारण काही असले तरी भोग सामग्री सुखदायक आहे, कारण काही असले तरी सत्कर्म हे सुखदायक आहे. मरणाची घडी जवळ आली असता सत्कर्म सुखदायक आहे. दुःखाचा त्याग सुखकारक आहे. जगात मातेची अवस्था सुखकर आहे, पित्याची अवस्था सुखकर आहे आणि शमनाची अवस्था सुखकर आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय आहे की जे दुःख म्हणतो त्या दुःखातून मुक्त होणं काय आहे? सुखकर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला किती काय मित्र सुखकर भेटले पाहिजे. मरण जरी जवळ आलं तरी ते सुखकर आहे, कारण आपल्या मनामध्ये कुठलीच आचार आहे तर ते मरण सुद्धा काय आहे? सुखकर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व सुखकर आहे. तर जगात मातेची अवस्था काय आहे? सुखकर आहे. म्हणजे आई असणं हे तुझ्या काय आहे? सुखकर आहे. पिता असणं हे काय आहे? सुखकर आहे. आणि क्षमन असणं म्हणता खरं बाबा, म्हणता का? म्हणता येता क्षमन काय आहे? सुखकर आहे. असं आई सुखकर आहे बनल्या, पिता सुखकर आहे बनल्या, क्षमन सुखकर आहे बनल्या का? नाही, आणि बनणार नाही, है ना. फक्त म्हणा सुखकर आहे ना, म्हणता येईल का? म्हणण्यापेक्षा आहे ना. आई सुखकर आहे, बरोबर आहे. आई आहे म्हणून तुम्हाला माहित आहे, म्हणून तुम्ही म्हटल्या. पिता आहे पिता आहे ना, तर मग तुम्ही म्हणू शकताय. पण समन सुखकर आहे आपल्याला म्हणता येते का? म्हणता येते, बनता येत नाही. बनता येत नाही तर म्हणता सुद्धा येत नाही, आहे ना सर. तर आता हा वादरक्यातही टिकणारी सद्गुण सुखदायक आहे. म्हणजे एक म्हातारपणातही जे सुख टिकते ते काय आहे? सुखकर आहे. म्हणजे म्हातारपणातही सुख टिकलं पाहिजे. खोलवर मुळे जाऊन दूर झालेली श्रद्धा सुखकर आहे. ज्ञानार्जन सुखकर आहे. पाप त्याग सुखकर आहे. आता ज्याची श्रद्धा अशी खोलवर गेलेली आहे ती सुद्धा काय आहे?
सुकर आहे. ज्ञानार्जन काय आहे? सुकर आहे. म्हणजे हे ज्ञान ग्रहण करणे सुद्धा काय आहे? सुकर आहे. आणि पापाचा त्याग करणे सुद्धा काय आहे? सुकर आहे. मूर्खाचा सहवास दीर्घकाळ दुःख देतो. शत्रूच्या सोबतीप्रमाणे मूर्खाची सोबत दुःखदायक आहे. आपेक्षाचा भेटीप्रमाणे सत्संग ही सुखकारक आहे. जसं आपले नातेवाईक आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला सुख वाटते, आनंद वाटते, त्याच्यापेक्षाही जास्त सुख कोण आहे? कोण आहे? सत्संगती. म्हणजे चांगल्या लोकांची संगती काय आहे? त्याच्यापेक्षा काय आहे? सुखकर आहे. म्हणून माणसाने शहाण्या, बुद्धिमान, पंडित, क्षमाशील, कर्तव्यदक्ष, श्रेष्ठताच्या मार्गाने जावे. ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्राच्या मार्गाने जातो त्याप्रमाणे अशा प्रज्ञावान सुज्ञानाने ते अनुयायी व्हावे. म्हणजे चांगल्या माणसाचे तुम्ही अनुयायी व्हावे. दामडोल, प्रीती, आसक्ती याच्या उपभोगाची काळ धरू नका. ज्या ठिकाणी कडकड आहे त्याच्या वाट्याला पुरेसा आनंद नाही. ज्या ठिकाणी कटकट आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका असं म्हटलेलं आहे. आता कटकट कुठे आहे? कटकट कुठे आहे? कटकट कुठे आहे? घरात आहे ना? आहे की नाही? आता घरात जाऊ नका. पण आपण गेल्याशिवाय राहत नाही. मग तिथे दुःख राहील तर सुख राहील बरं. विहारात कटकट आहे का? पण विहारात तिथे काय आहे की नाही? मग कटकट जिथं आहे तिथं राहाल तिथे दुःखच आहे की नाही? तर अशा पद्धतीने जिथं कटकट आहे तिथं तुम्ही जाऊ नका. डामाडोल आहे ना? प्रीती आणि आसक्तीचा उपयोग धरलेला अशा ठिकाणी तुम्ही आज धरू नका, जाऊ नका. आहे नाही? आंतरिक तडमडीने पंडित जेव्हा अंगाच्या गर्वाचा निराकर करतो तेव्हा तो शहाण्याचा एकाहून एक उंच अशा शिखरावर चढून मूर्खाकडे तुच्छतेने पाहतो. म्हणजे एखादा माणूस जसं चांगलं ज्ञान घेतल्यानंतर उंच शिखरावर म्हणजे चढतो आणि मूर्ख माणसाकडे तो पाहत बसतो. म्हणजे जे अज्ञानी आहे अशा पद्धतीने तो पाहत असतो. आहे ना? म्हणून तर अविचारी माणसा, विवेकशील, निद्रास्त, जागृत असा तो शहाणा मनुष्य डोबळ्यांना मागे सारून पुढे सरकत असतो. म्हणजे अविचारी माणसांना, अविवेकी माणसाला, निद्राशील माणसाला मागे ठेवून पुढे जात असतो. तोच जीवनामध्ये सुखी राहत असतो. अशा पद्धतीने आता हा भाग संपलेला आहे. कोणता भाग पाहिला आपण? प्रज्ञा, न्यायी आणि सत्संगी. कोणाचा सत्संग पकडायचा आहे? कोणत्या भागभावाचा नाही. चांगल्या व्यक्तीचं सत्संग. आता सत्संग म्हटलेलं आहे ना, तर सत्संग करायला म्हटलं जाते सत्संग. म्हणजे चांगल्या लोकांची संगती म्हणजे त्याला सत्संग म्हणतात. कोणत्या बाबाबुवाच्या प्रवचनाला सत्संग म्हणत नाही, पण ते आता त्यांनी आपल्याला शब्द लावून टाकलेले आहे. आता दुसरी गोष्ट, विवेकशीलता आणि एकाग्रता. आणि प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा, है ना? सावध राहत जा, आशायुक्त आणि धैर्यशील राहत जा. हाच बौद्ध जीवन मार्ग होय. म्हणजे हाच भगवान बुद्धाचा काय आहे? धर्म. काय म्हटलं नाही? विवेक ठेवत जा. विवेक म्हणजे काय? जाणत राहा. म्हणजे प्रत्येक गोष्ट जागरूक ठेवत जा, सावध राहा. आहे ना? आशायुक्त, निराशायुक्त जाऊ नका. आशायुक्त आणि निराशायुक्त कसं? एखादी गोष्ट नाही भेटली तर निराश होऊ नका. आशा ठेवायचं, आज नाही भेटली तर उद्या भेटत आहे की नाही? आज नाही लागली तर उद्या लागल, पण मी लावीनच आहे ना. आज स्वतःचा नाही लागला तर नाही, काही गरज नाही, उद्या लागल. आज ठेवली. बरोबर आहे का? बरोबर आहे का? चुकलं ना? चांगल्या गोष्टीची आज पकडा, वाईट गोष्टीची आज पकडू नका. आहे ना? तर चांगल्या गोष्टीची आज पका धैर्यशील राहा. म्हणजे आपल्या मनामध्ये काय कधी खचून जाऊ नका. आहे ना? हा काय आहे? बौद्ध जीवन मार्ग आहे. आपण जे काही आहोत ते आपल्या विचाराचा परिणाम आहे. म्हणजे आपण जे काही घडतो ना ते आपल्या परिणामाला आपल्या मनाचाच भाग आहे. आपण जसं विचार करतो तसंच माणूस काय करतो? घडतो. तुम्ही जर दुःखी राहत असाल तुम्ही दुःखाचे विचार केला. तुम्ही जर सुखी राहत असाल तुम्ही सुखाचा विचार केल्यामुळे तुम्ही सुखी बनत असता. आहे ना? ते सर्व आपल्या विचाराच्या अधिष्ठावर आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुविचाराने बोलू लागला, कृती करू लागला तर दुःख त्याचा पाठोपाठ करत राहत असते. म्हणून आपण जर आपल्या मनामध्ये विचारामध्ये जर दुविचार ठेवले तर दुःख आपल्या पाठोपाठ येत राहतो. है ना?
तर शुद्ध विचाराने बोलले, चांगले चालले तर सौख्य चाले, तर शुद्ध विचाराचे जे महत्व फार आहे आणि ते विचार त्याला ते सुख बनवत असतात. तर अविचारी बनू नका, आपल्या विचारावर लक्ष ठेवा. कर्दमात रुचलेल्या हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळी करण्यासाठी झटतो, त्याप्रमाणे असत मार्गापासून आपली मुक्तता करा. तर कशा पद्धतीने, जसा एखादा हत्ती एखाद्या चिखलामध्ये सापडल्यानंतर कसा तो त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असतो, आपली शक्ती लावत असतो, त्याच पद्धतीने तुम्ही चांगल्या मार्गावर येण्यासाठी काय करा, शक्ती लावा, ते आपली म्हणजे प्रयत्न करत राहा, आहे ना, अशा पद्धतीने. तर शहाण्या माणसाची आपल्या विचाराची रक्षण करावी, कारण ते कळायला कठीण अतिशय दुःख असून जिकडे वाटेल तिकडे ते सैरासारखे धावत राहतात आणि सुरक्षित विचार हे सोंगासारखे असतात. तर शहाण्या माणसाने काय केलं पाहिजे, आपल्या विचाराची रक्षण केले पाहिजे. कारण काय, तर ते एकदम कठीण आहे, ते आपल्याला कुठेही घेऊन जातील का सांगता येत नाही. म्हणून आपल्या विचारावरती त्याने संयमित राहिलं पाहिजे आणि सुरक्षित राहिलं पाहिजे, कारण चांगले विचार आपल्या चांगल्या मार्गाला घेऊन जात असतात. कशा तरी साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते, त्याचप्रमाणे चिंतन रहित मनात विचार प्रवेश करतो. जसं एखादी घर बरोबर साकारलेलं नसेल, पहिले ते घर पुरवठाचे पाणी कौलाचे होते, जे घर साकारलेलं बरोबर नसेल त्या घरामध्ये काय होता, पाऊस पडायचा. तशाच पद्धतीने जो व्यक्ती चिंतन रहित नाही, म्हणजे जास्त विचार करणार आहे, जास्त तो आपल्या मनामध्ये जास्त विचार करत आहे, अशा माणसाच्या मनामध्ये विकार उत्पन्न होत असतात. जसं पावसाचं पाणी घरामध्ये गळते, कमी म्हणजे बरोबर साकारलं नसेल, तशाच पद्धतीने अशा पद्धतीने आपलं मन कमजोर असेल तर त्या मनामध्ये काय होतात, दुष्ट विचार निर्माण होत असतात. ज्याप्रमाणे व्यवस्थित टाकलेल्या घराचे पाणी गळत नाही, त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकार प्रवेश करत नाही. जे घर चांगलं साकारलेलं आहे त्याच्या घरात पाणी गळत नाही. तशा पद्धतीने ज्याचं चित्त एकदम चांगला बनलेला आहे त्याच्या चित्तात वाईट विचार येत नाही. माझे मन एकेकाळी वाट मिळेल तिकडे आणि वाट येईल तेथे भरकटले होते, परंतु ज्याप्रमाणे अंकुशाचे शुद्ध गजाला वळवीत असतो, त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवली आहे. आता इथं भगवान बुद्ध काय सांगतात, काय म्हणतात की माझी मन एक वेळ असं होतं तर ते जिकडं वाट तिकडं भटकत होतं, पण मी काय केलं भगवान बुद्धांनी, की जसं हत्तीचं असतो ना, हत्ती सांभाळणारा व्यक्ती असतो ना, त्या हत्तीला सांभाळणारा जो ताऊट असतो, जो जसा हत्तीला सांभाळतो तसं मनाला मी सांभाळलं, आता माझं मन काही इतर वळत नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हणतात, आता मी मनाचा स्वामी आहे. दुनिकार आणि सैराट आपल्या मनाला काबूत दुनिवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे हे उत्तम गोष्ट आहे. काबूत ठेवलेले मन सुखाचे मोठं नाही. तर आपल्या मनाला काबूत ठेवणे हे चांगलं आहे, सुखकर आहे. तर दूरवर भटकणाऱ्या माणसाला लगाम लावणारे काम पासून विमुक्त होतात. जर माणसाची श्रद्धा अचल नसली तर सद्धर्म त्याला अज्ञात असेल, आणि जर त्याची मनशांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही. म्हणजे ज्याची श्रद्धा चांगल्या गोष्टीवरती, ज्याचा सद्धर्माला आत पकडलेला आहे, ज्याला मनशांती लावलेला आहे, तो व्यक्ती प्रज्ञा रहित होऊ शकत, म्हणजे प्रज्ञापासून दूर राहू शकत नाही, तो प्रज्ञावान असतो. तर एक वेष्टा दुसऱ्या वेष्टाला, एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो, त्याच्यापेक्षा वाईट मार्गाने वळलेल्या माणसाचे मन अधिक उपद्रव निर्माण करते. तर इथे काय म्हणणं आहे, एक दुष्ट माणसाला जेवढा त्रास देत नाही एवढा दुःख देत नाही, एक शत्रू दुसऱ्या माणसाला जेवढा त्रास देत नाही दुसऱ्या शत्रूला एवढा त्रास देत नाही, पण एक माणसाचा विचार, जे दुष्ट माणसाला दुष्ट विचार करतो, ते माणसाचं मन एवढं उपद्रव करते, एवढं दुःखी करतंय, एक शत्रू दुसऱ्याला जेवढं घात करत नाही त्याच्यापेक्षा घात आपले विचार, आपलं मन आपल्या करत राहत असते. कोणतं मन? दुष्ट विचाराचं, आहे ना. म्हणून आई बाप आपटेक्षापेक्षाही चांगल्या मार्गाने वळलेले मन आपले अधिक हितकारक आहे. म्हणजे आई वडिलांपेक्षाही, आपल्या नातेवाईकापेक्षाही जे आपलं हित आहे, तर आपलं कोणतं जास्त हित आहे?
आपलं मन, चांगल्या मार्गावर वळलेलं मन हे सगळ्यात हितकारक आहे. आता 9वा भाग वापरे है ना. जागरूकता, कळकळ आणि धैर्य, अपराध, वीर्य. शहाणा माणूस आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजून सारून प्रदेशाची सकाळ करतो आणि दुःखमुक्त होऊन त्याच्या येथून सापडलेल्या मनावर जिकडे पाहत असतो. शहाणा माणसाच्या दृष्टीत मूर्ख माणसाच्या प्रवृत्तावरील दिसणाऱ्या प्रकारे असतो. निष्काळजी लोकांमध्ये जागृत निधीर जागृत असा असतो. शहाणा मनुष्य उद्यम घोडा असा अलगेटला मागे टाकून पुढे जात असतो. तशा प्रकारे करत असतो. निष्काळजीपणाच्या आळीत जाऊ नका. कामभोगापासून दूर राहा. जागृत राहा. चिंतन करत राहा. तर इथं भगवान बुद्धांनी सांगणं आहे की दक्ष राहायला पाहिजे. तर आपल्या विचारावरती काय झालं ते दक्ष राहायला पाहिजे, कैकड राहायला पाहिजे आणि आपलं वीर्य म्हणजे आपली ताकद चांगल्या ठिकाणी काय केले पाहिजे बघितलं पाहिजे. म्हणून आपण निष्काळजीपणा होऊ नका. कामभोगापासून दूर राहा आणि सतत जागृत राहा. चिंतनशील राहा. आता जो माणूस अप्रमादात असतो, दक्ष असतो, तो अमर असतो. म्हणजे जो माणूस आळशी राहत नाही तो माणूस काय आहे अमर आहे. आणि जो व्यक्ती आळशी आहे तो काय आहे मेल्यासारखा आहे. तर अशा पद्धतीने दुसरा हेतू किती मोठा असला तरी ठरवलेल्या हेतूपेक्षा आपण विचलित होतो. म्हणजे आपण जे ठरवतो त्या ठरवलेल्या गोष्टीचं आपण काम केलं पाहिजे. म्हणून जे काही धैर्य चांगलं पकडलं आहे त्या धैर्याला आपण पूर्ण केलं पाहिजे. म्हणून आपल्या मनामध्ये सावध चित्त ठेवा. आळसाला ठेवू नका. सत्मार्गावर लागा आणि जगामध्ये जो सत्मार्ग आहे तोच खराखुरा सुखी मार्ग आहे. अशा पद्धतीने आळसात राहू नका, प्रमादात राहू नका, जागरूक राहा, स्मृतिवान राहा, विचारपूर्वक राहा. अशा पद्धतीने आता दुःख आणि सुख, दान आणि कर्म. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे. दारिद्र्य काय आहे दुःखाचे आहे. गरिबीत राहू नका. परंतु दारिद्र्य शमनाने सुख लागते असंही नाही. आता दारिद्र्य आपण निघून गेलं म्हणून सुखी झालो असं नाही. तर सुख लागते ते उच्च राहणीवर नसून तर उच्च संस्कृतीवर राहत असते. म्हणजे चांगल्या दिसण्यात सुख नाही आहे तर चांगल्या आचरणात सुख आहे. तुम्ही किती सोने चांगल्याचे दागिने घालून राहा, किती चांगले कपडे घालून राहा, तुम्ही सुखी आहात का नाही. तर चांगल्या संस्कृतीमध्ये काय आहे सुख आहे. चांगल्या संस्कृतीवर ते सुख लाभलंच असते. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा हा भयंकर रोग आहे. सुद्धा म्हणजे काय जे आपल्याला पाहिजे इच्छा असते हा एक आहे स्वतःचा रोग आहे. म्हणून आरोग्य ही सर्वशक्ती देणी आहे. आरोग्य काय आहे सर्वशक्ती देणगी आहे. म्हणजे सर्वात मोठा लाभ काय आहे आरोग्य आहे. समाधान ही सर्वात मोठी काय आहे संपत्ती आहे. विश्वास हा सर्वात श्रेष्ठ काय आहे नातं आहे. आणि निर्वाद हे परम सुख आहे. अशा पद्धतीने सांगितलं आहे. म्हणून आपण द्वेष करू नका, कोणाच्या द्वेषामध्ये राहू नका, स्वतःला चांगलं ठेवा. रोगराई याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. माणसाला रोग होणार नाही आणि त्याच्यापासून दूर राहा. लोभी माणसापासून निर्लोभी माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं शेत तणाने बिघडते तसं माणूस दुर्विचाराने बिघडते. वितराग तुझाने महादाग केल्याने लाभ होत असते. जसं शेत आहे हे तणाने बिघडते तशाच पद्धतीने मानवजात गर्वाने नाश पावते. त्याच पद्धतीने माणूस विषय भोगाने नाश पावतो. त्याच पद्धतीने माणूस काय आहे की नाश पावतो. आणि अशा पद्धतीने जो व्यक्ती महान दान करतो त्याला महान फलदायी होत असतो. जो व्यक्ती अशा व्यक्तीला दान करतो, जो व्यक्ती गर्व नाही आहे, जो व्यक्ती विचार नाही आहे, विचलित नाही आहे, अशा व्यक्तीला जो व्यक्ती दान करतो ते दान काय आहे महाफलदायक आहे. तर अशा पद्धतीने धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ काय आहे दान. धर्माचे मजुरी हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून धर्मापासून होणारा आनंद हा सर्वात मोठा श्रेष्ठ आनंद आहे. तर विजयात म्हणजे देश उत्पन्न होत असते. कारण कोणी जिंकला कोणी हारला याच्यामध्ये द्वेष भावना निर्माण होत असते. म्हणून कामाग्नीसारखा दुसरा अग्नी नाही, द्वेषासारखे दुसरे निशाण नाही आणि शरीरासारखे दुसरे दुःख नाही. काय म्हटलं नाही शरीरासारखे दुसरे दुःख नाही. आता प्रत्येकाचे शरीर आहे आणि प्रत्येक काय करतात आपल्या शरीराला चांगला शिकवायचा प्रयत्न करतात. पण ते काय आहे ते दुःख आहे. म्हणून शांतीसारखे सुख नाही. तर खरी सुख कशा आहे शांतता आहे. दुसऱ्याने काय शब्द बोलतात, दुसरे करतात, काय करतात याच्याकडे पुरेपूर न लक्ष देता आपण आपल्या कार्यावरती अधिक चांगलं लक्ष ठेवलं पाहिजे.
जे विनयशील आहेत, जे चित्तशुद्धी ठेवतात, म्हणून इच्छा जे आहे अनासक्त राहतात, एकांत प्रिय आहे, ज्याचे आचरण शुद्ध आहे, वेदेशील आहे, त्याचे जीवन नेहमी चांगलं रस्ते आहे की नाही, सुख निर्माण होत असते. तेजस्वी घोडा जसं त्याला भरधाव पकडून त्याला शाब्दाचा मार लावत नाही, तशाच पद्धतीने जो एखादा माणूस दोषरहित असतो त्याला कधी दुःखाचा चापका त्याला फळ मिळत नाही. म्हणून कोणाचीही कटोकतेने बोलू नका, म्हणजे कोणाची रागाने बोलू नका आणि द्वेषाने बोलू नका. दुसऱ्यातील जसे बोलतात तसे प्रत्युत्तर देईल. क्रोधयुक्त भाषण करू नका, आघात करा असं प्रत्यक्ष त्याला करू नका. जसं कोणी असो तर त्याला दुसऱ्याला दूध देण्यासाठी दुसऱ्याला रागावून घटावून असं बोलू नका, आहे ना. रथाच्या चाकाला जशी कीड त्याप्रमाणे या जीवनाला स्वातंत्र्य, नमता, शुभेच्छा, निस्वार्थीपणा आहे. तर रथाला चाकाला जशी कीड लावली जाते तशाच आपल्या जीवनाला तुम्ही कीड लावा, म्हणजे तुमचा त्यात बाहेर पडणार नाही. तर कोणतं कीड लावायची आहे? स्वातंत्र्य, नम्रता आणि सदिच्छा आणि निस्वार्थपणाची कीड लावली तर तुमचा राग बाहेर राहणार, म्हणजे रसा जसं बाहेर पडत नाही त्याच्यामुळे कीड लागल्यामुळे तशाच पद्धतीने माणसाला चांगल्या गोष्टीची कीड लावली पाहिजे, है ना. हाच बौद्ध जीवन मार्ग आहे. आता दुसरं प्रकरण आहे ढोंग, है ना. तर ढोंग आहे खोटे बोलू नका, खोटे बोलण्याचा कृती टाकू नका, खोटे बोलण्याचा प्रयत्न करू नका. जगात जसं बोलतात तसं वागा. तथागत त्याला म्हणतात जसा बोलते तसा बोलतात, त्याला तथागत असे म्हणतात. हा अशा पद्धतीने ढोंग करू नका, बरोबर आहे. पण जिकडे पाहिला तर त्याला ढोंग दिसते. दिखावा, ढोंग म्हणजे काय? दिखावा आहे का नाही. आणि ढोंगातच लोक त्याच्यामध्ये आनंद म्हणत राहतात. आणि भगवान बुद्धाने काय सांगलं नाही, ढोंग करू काय. तर ढोंग करायचं आपल्याला, ढोंग नाही करायचं कोणत्या गोष्टीचं? उपासिका बनण्याचं ढोंग करू नका, खरी उपासिका बनण्याचा प्रयत्न करा. आता मला सांगा ढोंग करता काय करता? ढोंग नाही म्हणजे तुम्ही स्वतः उत्तर शोधायचं, मी ढोंग करताय की नाही करताय हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचं आहे नाही. भगवान बुद्धांनी सांगणार नाही ढोंग करू नका, तथागतासारखे राहा, यथा भाषी. तथागत म्हणजे काय? जसं बोलतात तसं वागतात, आहे ना, अशा पद्धतीचं आहे ना. आता सम्यक मार्गानुसार मार्गाचं अनुसरण करा. आता सम्यक मार्ग निवडा आणि त्याच्यापासून विचलित होऊ नका, आहे की नाही. मार्ग विपुल आहे, म्हणजे असे खूप मार्ग आहेत, पण एकच सम्यक मार्ग आहे, बाकी कोणतेही मार्ग राहत नाही. म्हणजे सम्यक मार्ग थोडक्या सुखासाठी नाही तर बहुजनाच्या सुखासाठी आहे. सम्यक मार्ग कसा आहे? खूप मोठ्या सुखासाठी, सर्व लोकांच्या सुखासाठी सम्यक मार्ग सांगितला आहे. तो आरंभी जे सुरुवातीलाही चांगला आहे, मध्यही चांगला आहे आणि शेवटही कल्याणदायी आहे. अशा सम्यक मार्गाचं जीवन जगणे म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचं अनुसरण करणे. आणि हा अष्टांगिक मार्ग हा श्रेष्ठ काय आहे? मार्ग आहे. तसं सर्वश्रेष्ठ मार्गामुळे हा अष्टांगिक मार्ग आहे, त्या मार्गाचं पहा. कारण तो मार्ग आपल्याला पाहण्यासाठी चांगली दृष्टी देतो, अनासक्ती येतो, सर्वश्रेष्ठ गुण देतो आणि अशा पद्धतीचे पुरुष आपल्याला बनवत असतो. म्हणून प्रज्ञाशुद्धीचा एक मार्ग म्हणजे दुसरा मार्ग नाही, तर हा अष्टांगिक मार्ग योग्य मार्गाचा मार्ग आहे. म्हणून त्या मार्गाचं तुम्ही अनुसरण करा. दुःखाचा निराश होईल, संकटापासून कसे काढता येईल याचे कल्याणानंतर या मार्गाचा उपदेश केलेला आहे भगवान बुद्धाने. म्हणजे भगवान बुद्धाने या संकटातून बाहेर पडण्यासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवान बुद्धाने हा मार्ग सांगितलेला आहे. म्हणून त्या मार्गाचं तुम्ही अनुसरण करा. दुःखाचं निरसन करू नका. दुःख संकट काढता येईल ते कळण्यासाठी मार्गाचा उपदेश केला. तथागत हे केवळ पथभ्रष्ट आहे, प्रयत्न करणारे त्या स्वतःचा करायचा असतो. आता भगवान बुद्ध केवळ काय आहे? मार्गदर्शक आहे, पण ज्याचा त्याचा मार्ग त्याला स्वतःला म्हणजे चालावं लागेल, आहे की नाही. सर्व सदुष्ट पदार्थ विनाशधारी आहेत, जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकतो. म्हणजे एक सगळे पदार्थ कसे आहेत? नश्वर आहेत, म्हणून हे जो ओळखतो तोच व्यक्ती काय आहे? सुखी असतो, आहे ना. म्हणून सर्व रूप अनित्य आहेत, जे ओळखतो तो त्यापासून दुःखी होत नाही. जो जागे आहे, जागे व्हायला पाहिजे, तो जागा होत नाही. जो तरुण आहे तो बळकट असून सुस्तपणाचा आरी गेला आहे. ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेले आहेत त्या आळशी माणसाला कधी ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणजे इथे काय म्हटलं नाही, जो जागा नाही आहे त्याला जागे होण्यासाठी किती केलं तर उठत नाही. तरुण असून तो आळशीपणा करतो,
आणि तो सुस्तपणा झालेला आहे, ज्याच्या मनामध्ये विचार किंवा चांगल्या गोष्टी नाही आहेत आणि त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टीची इच्छा नाही आहे, अशा व्यक्तीला कधीही चांगलं ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. भाषण सावधपणे करा, म्हणजे बोलताना सावधपणे राहा. विचार संयम ठेवा. कायेने पाप करू नका. काया वाचा मनाने 3 प्रकारे चांगल्या पद्धतीने आचरण केल्याने प्रज्ञावंत माणूस हा चांगल्या मार्गाला जात असतो आणि वास्तविक ज्ञानाचे लाभ होतो आणि त्याला या वाईट गोष्टीपासून दूर वाचवतो. म्हणून शरद ऋतूच्या कमळाप्रमाणे माणसाने आपतपीठी खुडून काढावी आणि शांतीच्या मार्गाने जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा मार्ग निश्चित केलेला आहे. आता इथे काय म्हणलं आहे? सुगताने निर्वाणाचा मार्ग निश्चित केलेला आहे. कोण सुगत कोण आहे? कोण आहे? सुगताने सुखाचा मार्ग म्हणजे निर्वाणाचा मार्ग निश्चित केलेला आहे. म्हणजे सुगताने काय केलेला आहे? निर्वाणाचा मार्ग सांगितलेला आहे. तर सुगत कोण आहे? भगवान बुद्धाला सुगत म्हटलं नाही आहे ना. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी हा निर्वाणाचा मार्ग तुम्हाला दिलेला आहे. त्या मार्गाचं आपण काय केलं पाहिजे? जगलं पाहिजे. अधर्मार्गाला जाऊ नका. चांगल्या मार्गाने जा. चांगले विचार ठेवा. दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका. जागे राहा. सुस्त पडू नका. सद्गुणी व्हा. सद्गुणाची काळ धरा. ही लोकी सुखी व्हा. आहे ना. जो पूर्वी अविचारी असतो नंतर सुविचारी झाला तर तो घनमुक्त चंद्राप्रमाणे तेजस्वी होतो. पहिल्यांदा जो अविचारी असेल पण नंतर तो विचारी बनला असेल तर कसा? तर ढग आल्यानंतर जसं चंद्र लपून जातो, सूर्य लपून जातो, पण ढग गेल्यानंतर तो पूर्णपणे प्रकाशित होत असतो. तशा पद्धतीने तुम्ही दुर्विचारातून मुक्त व्हा. जे दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागतो तो घनमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाश करतो. आता एका धर्म नियमाच्या उल्लंघन करून जो सत्य बोलतो तो दुसऱ्याचे दुष्कृत्य करणार नाही हे सांगत नाही. जो सदैव सावध असतो, तो रात्रंदिवस अभ्यास करतो, तो निर्वाणाची काठोकाठ प्रयत्न करत असतो, दुर्विचार शेवटी लागतो. तर अशा पद्धतीने जो प्रयत्नशील आहे त्याला निर्वाण मिळल्याशिवाय राहणार नाही. जी अशी जुनी मत आहे की शब्द बोलतो त्याला लोक दूषण लावतात, जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात. खरोखर त्याला दूषण लावावे जाते असा जग या जगात कोणीही नाही. म्हणजे या जगामध्ये असा कोणीही नाही आहे ज्याला दोष लावतात. कमी बोलला तरी दोष लावतात, जास्त बोलला तरी दोष लावतात, थोडंसं बोलला तरी दोष लावतात, नाही बोलला तरी लावतात, मध्यम बोलला तरी दोष लावतात. या जगामध्ये असा कोणीही व्यक्ती नाही आहे ज्याला अजिबात दोष लावत असं नाही आहे. म्हणून सदैव आपण या चांगल्या गोष्टीच्या आधारामध्ये आपल्याला दोष लावला म्हणून आपण आपला मार्ग बदलवला नाही, बिघडलं नाही पाहिजे. दोष प्रत्येकाला लागत असतात, पण आपण चांगल्या मार्गावर जात राहिलं पाहिजे. म्हणून आपल्या वाणीने क्रोधाला सावध राहा. वाणी आपल्या वाणीमध्ये क्रोधाला काय करा? म्हणजे आपल्या क्रोधापासून आपल्या वाणीला काय करा? सावध ठेवा. जिभेचा संयम करा. पापाचा त्याग करा. आपल्या मनाला चांगले विचार करा. आणि अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. प्रमाद हा मृत्यूचा मार्ग आहे. अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि प्रमादी आहेत ते मरण पावलेले आहे. अशा पद्धतीने जे आळशी आहेत ते मेले आहेत आणि जे कच्ची आहेत ते काय आहे? अमर आहे आणि ते काय आहे? निर्वाण. अशा पद्धतीने म्हटलं. आता सद्धर्म आणि असद्धर्म याचा संकर करू नका. जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीला कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे जे खऱ्याला खोटं करतात आणि खोट्याला खरे करतात असे माणसं कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे जे समजतात ते माणसं सत्यापर्यंत पोहोचत असतात. जे सत्याला सत्य आणि असत्याला सत्य म्हणून ओळखतात त्याच्या ठिकाणी सम्यक दृष्टिकाचे लाभ होत असते आणि ते त्याला सत्य लाभ आहेत. जर नीट साकारलं असेल तर त्याप्रमाणे पावसाचं पाणी त्याच्यामध्ये घडत नाही. असंस्कृत मनात सूचना कधी निर्माण होत नसतात. म्हणजे ज्याचं घर चांगलं आहे त्याच्या घरात कधी पाणी पडत नाही. तशा पद्धतीने असंस्कृत मन बनलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय होतात? कृष्णा लवकर जमतात. आणि संस्कृत मन आहे त्याच्यामध्ये काय होतात? पाणी म्हणजे कृष्णा न. म्हणजे याचं मन चांगलं बनलेलं आहे, संस्कृत बनलेलं आहे, चांगल्या विचारात चांगल्या आचारात बनलं आहे, त्याच्या मनामध्ये कृष्णा निर्माण होत नाही. ज्याचं मन म्हणजे कृष्ण रहित आहे त्याच्या मनामध्ये कृष्णा जेव्हा होतात. जसं पावसामध्ये ज्याचं घर चांगलं आहे साकारलेलं आहे त्याच्या घरामध्ये पाणी पडत नाही. ज्याचं घर साकारलेलं नाही चांगलं त्याच्या घरामध्ये पाऊस पडत. म्हणून आणि उठा, प्रमादित राहू नका.
धर्माच्या शिकवणीप्रमाणे वागत राहा आणि जो ज्याप्रमाणे वागतो तो ही लोकी आणि इतर लोकी सुखी राहा. तर अशा पद्धतीने इथं काय म्हणतात भगवान बुद्ध उठा. उठले का? उठा आहे ना, उठा. कुठं उठा? इथं बसल्यानंतर उठा नाही, तर चांगल्या कामासाठी उठा. प्रमादित राहू नका, म्हणजे आळसात राहू नका. धर्माच्या शिकवणीची वागासाठी तुम्ही उठा, आहे की नाही. जागे राहा, त्याप्रमाणे वागा आणि त्याप्रमाणे वागल्यानंतर ही लोकी आणि सर्वत्र तुम्हाला सुख भेटल, आहे की नाही. सत्मार्गाचा अवलंब करा, कुमार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गात जाणारे लोक ही लोकी आणि इतर सर्व लोकी सुखी असतात. तर अशा पद्धतीने इथं सांगितलं गेलं नाही. तर जो व्यक्ती चांगल्या मार्गाने जातो तो माणूस सुखी बनतो आणि इथंही आणि परलोकातही सुखी बनत असतो. तर अशा पद्धतीने आपण इथं